राज्यभर शेतकरी सन्मान दिन आयोजित केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या शिवाजीनगर गावामध्ये पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आपण हे शेतकरी शिबिर आज आयोजित केलेलं आहे। या शिबिराच्या माध्यमातून तुमच्या जे जनावर आहेत त्या जनावरांना कोणत्या कोणत्या प्रकारची औषधं या उन्हाळ्यामध्ये दिली पाहिजेत, कोणती काळजी घेतली पाहिजे, या दृष्टिकोनातून ही आपण औषधं या ठिकाणी वितरण करणार आहोत। साधारणतः उन्हाळ्याच्या मध्ये पूर्ण उष्णता असते आणि उष्णता असल्या कारण बऱ्याचशा आपल्या म्हशी वगैरे गाभण असतात, तर त्यावेळेला गाभण म्हैस असते, ज्या वेळेला हीट उष्णता वाढते तर त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे, एक गोणपाट घेतो जे असतं ते गोणपाट भिजवलेलं घ्यायचं आणि कमरेवर ते गोणपाट गाभण म्हशीच्या 5 ते 7 महिन्यापासून जी असतील त्यांच्या कमरेवर भिजलेलं गोणपाट ठेवायचं। जोपर्यंत उष्णता आहे, उन्हाळा आहे तोपर्यंत ठेवायचं आणि ते गोणपाटामधलं पाणी सुकलं की पुन्हा त्याच्यावर पाणी आपण ओतायचं। अशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे आणि शक्यतो उन्हाळ्यामध्ये आपण हे ज्या जनावरांच्या बाबतीतलं शिळं अन्न जास्त करून दिलं नाही पाहिजे। तर लग्नाचं सीझन असल्या कारणाने मग ते डाळ भात दिलं की ते पोट फुगतं, पोट फुगल्यानंतर मग पुन्हा पातळ संडास चालू होते आणि मग पातळ संडास चालू झाली की मग गाभण म्हशीलाही त्रास होतो, त्याचप्रमाणे इतर जनावरांना त्रास होतो आणि उन्हामध्ये आपल्याला बघा ताण किती लागते, तर त्या पातळ संडास लागली का मग ती सगळे पाण्याचा साठा आहे शरीरातला गाई म्हशीच्या तो निघून जातो आणि मग ती एकदम बारीक होते। म्हणून अशा वेळेला आपण उन्हाळ्यामध्ये काळजी जास्त घेतली पाहिजे। उन्हाळ्यात अधिक पाणी दिलं पाहिजे म्हशीला, उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी पिण्याची गरज असते जनावराला, गाईला म्हशीला, तर ती अधिक चांगलं दूध देऊ शकते। म्हणून आणि चांगलं अजून पाणी पिण्यासाठी थोडंसं मीठ, चिमूटभर मीठ आपण खुराकामध्ये टाकलं गेलं पाहिजे। म्हणून ते चिमूटभर मीठ जर आपण टाकलं तर आपल्या दृष्टीने चांगलं आहे। म्हणून आज शेतकरी सन्मान दिनानिमित्त तुम्हाला ही थोडक्यामध्ये माहिती आपण दिलेली आहे। ह्याच्यातली काही औषधं तुम्हाला आपण आणलेली आहेत, तर हे कॅल्शियम आहे। हे कॅल्शियम उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त कॅल्शियम बाहेर जातं, म्हणून कॅल्शियमची जरूर कधी असते, नुकताच वेलेली गाय किंवा म्हैस आणि उन्हाळ्यामध्ये। तर आपण उन्हाळ्यामध्ये नेमकं काय करतो, कॅल्शियम देणं बंद करतो। आपली म्हैस वाढते तेव्हा आपण थंडीच्या दिवसातच देतो, पण थंडीच्या दिवसावर उन्हाळ्यात जास्त आहे, कारण उन्हाळ्यात ड्राय होतं पूर्ण शरीर आणि मग त्यावेळेला कॅल्शियमची गरज असते आणि म्हणून गाभण म्हैस असो किंवा तुमची व्यालेली म्हैस असो तिला कॅल्शियम आपण दिलं पाहिजे। त्याचप्रमाणे हे जंताचं औषध आहे, हे जंताचं औषध पण आपण देणे गरजेचं आहे। गाभण म्हैस आहे त्याला देऊ नका, ज्या दुभते आहेत तिला 100 मिली आणि बाकीचे जे असतील तिला वासरं पारडा 10 मिली हे दिलं गेलं पाहिजे। आणि हे एक खास करून औषध तुमच्यासाठी आणलेलं आहे का, आपल्या गोचिड होतात, गोचिड फवारणीसाठी औषध आवश्यक असतं पाण्यामध्ये, बऱ्याच वेळेला आपल्याकडे उपलब्ध नव्हतं, पण आपण आता या निमित्ताने आणलेलं आहे। 1 लिटर मध्ये 1 मिली टाकायचं आणि त्यातून वासरांच्या अंगावर किंवा म्हशींच्या अंगावर फवारणी करायची का, आणि उन्हात उभे केले का गोचिड पूर्ण मरून जातात। 50 ml आहे पण तू 1 लिटर मध्ये 1 मिली टाकायचं, त्या प्रमाणात आपली जनावर वासरं असतील त्या प्रमाणामध्ये ते टाकता आलं पाहिजे। आणि मिनरल मिक्सचर हे आणलेलं आहे तुम्हाला, हे मिनरल मिक्सचर खनिज मिश्रण आहे, हे गाभण म्हशीला पण चालतं आणि आपल्या दुभत्या म्हशीला पण। माचीचा खोका भरून हे आपण त्याच्यामध्ये टाकलं की तिची झीज भरून येण्यासाठी आवश्यक असतं। म्हणजे गाभण म्हशीला बच्चा असतो आतमध्ये आणि त्याच्या बच्च्याला पण नाळेतून काही अन्नचे द्रव्य जात असतात, तर त्याच्यासाठी आपल्याला मिनरल मिक्सचर देणं गरजेचं आहे। मिनरल मिक्सचर आपण दिलं पाहिजे। त्यानंतर एक टॉनिकचं औषध आहे, हे पण टॉनिकचं औषध पालकांना, गाभण म्हशींना आपण देऊ शकतो। आणि कोणाच्या कोंबड्या वगैरे असतील तर ते कोंबड्यांसाठी पण आपण ते औषध आणलेलं आहे, हे पण पाण्यामध्ये टाकून दिलं तर कोंबड्या मरायच्या उष्णतेने जे मरतात ते थांबू शकतं, त्याच्यासाठी पण औषध। त्याच्यानंतर हे आपल्याकडे गोळ्या आहेत, म्हणजे आपल्याला उन्हाळ्यामध्ये जी पातळ संडास होते ती उष्णतेने होते, कुठल्या प्रकारचा तिला वास नसतो बघा, पावसाळ्यातले तिला वास असतो, हे वास नसतो, तर ही उष्णता अधिक लागून उन्हाळ्यामध्ये जनावरांना मग ती पातळ संडास होते, त्यावेळेला या 4 गोळ्या दिल्या की ती पूर्णपणे बंद होऊ शकते। अशा पद्धतीने शेतकरी सन्मान दिनानिमित्त आपल्या शिवाजीनगर गावामध्ये आपण हे शिबिर या ठिकाणी आयोजित केलं। या शिबिरासाठी आपण सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि सर्व शेतकऱ्यांना आपण या ठिकाणी औषधं देणार आहोत, त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी
धन्यवाद व्यक्त करतो आणि नंतर मग आपण औषधं वाटूया.